मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर। मुख्यमंत्र्यांनी विधेयकातील महत्त्वाच्या मुद्द्यांची सभागृहात दिली माहिती। देशातील 22 राज्यांनी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, त्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास। सगळे सोयरे अधिसूचनेवर 6 लाख हरकती मागवल्या, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। हरकतींची छाननी करून त्यावर निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आरक्षण देणार असं म्हणालं होतं। जरांगेंना भेटायला गेलो तेव्हाही टिकणारं आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला, मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत वक्तव्य। मागासवर्ग आयोग संपूर्णपणे वैध, आयोगाने एम्पिरिकल डेटा गोळा केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर सुप्रीम कोर्टाने नमूद केलेल्या त्रुटी दूर करत आरक्षण दिलं, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। विधान भवनाबाहेर मराठ्यांचा जल्लोष, मराठा समाजाने मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार। आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी वकिलांची फौज उभी करावी, मराठा बांधवांची अपेक्षा। दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मराठा समाजाचा जल्लोष, मुंबईच्या क्रॉस मैदानात मराठ्यांकडून आनंदोत्सव साजरा। उद्या दुपारी 12 वाजता अंतरवालीमध्ये निर्णायक बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार, मनोज जरांगेंची माहिती। तर हरकतीचा विषय पुढे करून समाजाचा अपमान करणं योग्य नाही, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून त्यांना 6 महिन्यांचा वेळ दिला, आता आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत उपचार घेणार नाही, मनोज जरांगेंची भूमिका। दिलेला शब्द पाळणारा नेता अशी मुख्यमंत्र्यांची ओळख झाली, मनोज जरांगेंनी आजचं संपूर्ण कामकाज पाहावं, म्हणजे त्यांना सरकारची भूमिका कळेल, त्यांनी आता संयम ठेवायला हवा, मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। मराठा आरक्षण नक्कीच टिकेल, विरोधी पक्षानं सरकारची बाजू घ्यावी असं आमचं मत नाही, पण एखादी चांगली गोष्ट होत असताना कुणी अपशकुन करू नये, अशोक चव्हाणांची विरोधकांवर टीका। मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण करून मराठ्यांना आरक्षण लागू केल्याबद्दल विशेष आभार आणि कौतुक, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। तर आरक्षण कोर्टात टिकवण्याची जबाबदारीही पार पाडावी, संभाजीराजेंचं आवाहन। राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का, राज ठाकरेंचा सवाल। तर निवडणुकांच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, त्यामुळे मराठा समाजानं जागरूक राहावं, सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू, राज ठाकरेंची टीका। दोनदा नाकारलेलं आरक्षण तिसऱ्यांदा टिकणार नाही, फसगत करणारं फसवं सरकार, विरोध केला असता तर आमच्या नावानं बोंब केली असती म्हणून पाठिंबा दिला, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं, याबाबत भाजपच्या महिला आमदारांनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार। कुणबी म्हणून आरक्षण घेतलं तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळेल, सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। तर आता मिळालेलं आरक्षण हे 50% ओलांडून मिळालं, सिद्धार्थ शिंदे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण कायद्यात टिकणार नाही, लवकरच हायकोर्टात आव्हान देणार, या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। मागासवर्गीय आयोगाचा अहवाल बोगस, दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे का, याबाबत राज्य सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाचं ओबीसी महासंघाकडून स्वागत, जरांगेंनी आंदोलनाची भूमिका घेण्यापेक्षा आपली मागणी संविधानिक आहे का याचा विचार करावा, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर, महाराष्ट्रात 65,000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक, 2028 पर्यंत राज्याचा $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न, राज्यपाल रमेश बैस यांची माहिती। मराठा आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होते, मंत्री छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली भावना। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेविरोधात 6.5 लाख हरकती आल्यात, या हरकतींचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागेल, छगन भुजबळांची माहिती। शुक्रे समितीनं काढलेल्या मराठ्यांच्या आकडेवारीला नाकारत असल्याचंही भुजबळांचं विधान। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण मिळावं, आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन, माढा तालुक्यातील दारफळ सीना ग्रामस्थांच्या वतीनं माढा वैराग रस्त्यावर आंदोलन। विधानभवनाच्या पायऱ्यांवर समाजवादीचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांचं आंदोलन, मुस्लिम समाजालाही मराठा समाजाप्रमाणे नोकरी आणि शिक्षणात 5% आरक्षण देण्याची मागणी। लोकसभेसाठी महायुतीचा 32-12-4चा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा, भाजपला 32, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 4 जागा देण्याबाबत प्राथमिक चर्चा, तर अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची ही माहिती।
लोकसभा जागा वाटपात जेवढ्या जागा शिंदे गटाला देणार तेवढ्याच जागा अजित पवार गटालाही मिळाल्या पाहिजेत, जागा वाटपावरून मंत्री छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते 8 मार्चला नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती. स्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेच्या वर्धापन दिनाचं यंदा नाशिकमध्ये आयोजन. राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर आनंदच, मंत्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा वारसा राज ठाकरे पुढे नेत आहेत, केसरकरांचं वक्तव्य. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा उद्या मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं संमेलन. उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे आणि आशिष शेलार हेही राहणार उपस्थित. ब्रिटनमधून 4 मे रोजी वाघनख महाराष्ट्रात येणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. विधानसभा निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यानंतर मुद्दामहून माझ्या विरोधात एका विशिष्ट व्यक्तीकडून बॅनरबाजी, मंत्री दीपक केसरकरांचा राजन तेलींना टोला. नवी मुंबई महानगरपालिकेचा 2024-25चा आर्थिक वर्षासाठी 4,950 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर. यंदाचं वर्ष निवडणुकीचं असल्यानं कोणत्याही प्रकारची करवाढ नाही. भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून प्रवाशांच्या सेवेत. वसई ते भाईंदर प्रवास अवघ्या 15 मिनिटात पूर्ण करता येणार. खासदार राजन विचार यांच्या हस्ते सेवेचं उद्घाटन. शिवडी न्हावा शेवा अतल सेतूवरून आजपासून शिवनेरी बसची सेवा. स्वारगेट, दादर आणि पुणे स्टेशन मंत्रालय दरम्यान शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर गुरुवारपासून पुन्हा संपावर. विद्या वेतनात 10,000 रुपयांची भरीव वाढ, तसंच दर महिन्याच्या ठराविक तारखेला वेतन देण्याच्या मागणीची अंमलबजावणी न केल्यानं संप. मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षकांची बदली प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार. बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय. शिर्डीमध्ये भाजपचे विवेक कोल्हे आणि विखे पाटील समर्थक आमने-सामने. राहता शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या कोल्हेंना विखे समर्थकांकडून विरोध. समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा. कॉर्डेलिया क्रूज प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात 1 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण. उत्तर भारतात होत असलेल्या हवामान बदलामुळे राज्यात उद्यापासून 3 दिवस पुन्हा थंडीची शक्यता. त्यानंतर उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज. पुण्यात 1100 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. विश्रांतवाडी भागातून 55 किलो MD जप्त, 3घांना अटक. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये महानुभव पदयात्रेत 50 जणांना विषबाधा. जेवणानंतर मळमळ आणि उलटीचा त्रास, रुग्णांची प्रकृती स्थिर. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या. अशोक नजन आत्महत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट. कापूस व्यापाऱ्याची गाडी अडवून शस्त्राचा धाक दाखवत 1,60,00,000 रुपयांची रोकड लुटणाऱ्यांना अटक. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळची घटना. मुंबईतील मालाडमध्ये SRPF जवानांना हातावर झाडून घेतली गोळी. द मॉल परिसरातली घटना. मानसिक तणावातून गोळी झाडून घेतल्याची माहिती. आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड. कल्याण पूर्वमधील तिसगाव परिसरातली घटना. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव पदाचा स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिला राजीनामा. आमदारकीचाही राजीनामा. 22 फेब्रुवारीला दिल्लीत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती. राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर. केंद्रीय मंत्री अमित शहांबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी 2018मध्ये मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी तुटली. काँग्रेसला मोठा झटका. समाजवादी पार्टीची काँग्रेसला 17 जागांची ऑफर. सपा 80 जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार. रायबरेली आणि अमेठीतूनही सपा उमेदवार उतरवणार. उत्तराखंडमधील जोशीमठ परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. घरं, झाडं, रस्त्यांवर बर्फाचं आच्छादन. बर्फवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.